नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे थोडासा आवाज लो वाटू शकतो. लो आहेच आहे ऑलरेडी. ओके, हरकत नाही आहे. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट 2 दिवस बंद होतं. डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी चायनावरती 100% टॅरिफ लावला होता आणि तो टॅरिफ लावल्यानंतर ज्या पद्धतीने ग्लोबल मार्केट क्रॅश झालं, क्रिप्टो मार्केट क्रॅश झालं, ओव्हरऑल जर बघितलं तर एक पॅनिक सिनॅरो क्रिएट झाला होता आणि त्या 2 दिवसामध्ये इंडियन मार्केट बंद होतं. परंतु इतके त्यावरती कमेंट, मग ते इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो किंवा टेलिग्राम असो, इतके कमेंट की विचारायला नको. प्रत्येक कमेंटमध्ये तेच की सर मार्केट खूप जास्त गॅपडाऊन होऊ शकतं आहे, मार्केटमध्ये रेड अलर्ट आलेला आहे, मार्केटमध्ये सेलिंग ट्रिगर झालेली आहे. एवढंच नाही तर आपला जो इंस्टाग्रामचा लाईव्ह सेशन होता तिकडे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की ही जी भीती आहे सेलिंगची किंवा हा जो सोमवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी मोठा गॅप अप होतोय का गॅप डाऊन होतोय, ही जी भीती आहे ही कोणाला असते? जे लोक रॅन्डम कॉल पुट हे कॅरी फॉरवर्ड करून ठेवतात किंवा BTST करून ठेवतात, त्या लोकांना ही भीती असते. आणि तुम्ही जर आधीपासून आपल्या चॅनलवर जॉईन असाल तर मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे की BTST असो, STBT असो, कॅरी फॉरवर्ड असो, हे सगळंच्या सगळं जर बघितलं ना तर याला क्लिअरली आपण नॉनसेन्सपणा म्हणू शकतो. क्लिअरली. कारण की लाईव्ह मार्केटमध्ये आपल्यापुढे चार्ट असतो, आपल्यापुढे डाटा असतो, तरी पण त्या मार्केटला ट्रॅक करणं खूप अवघड आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग असं कुठलं तुमच्यामध्ये एक सेन्स येतोय की तुम्हाला कसं समजतं की मार्केट गॅप अप होणार आहे की गॅप डाऊन होणार आहे? हे जर तुम्हाला माहिती असेल, मला कमेंटमध्ये उत्तर द्या ज्याला माहिती ते. की तुम्हाला कसं समजतं की मार्केट गॅप अप होणार आहे की गॅप डाऊन होणार आहे? हे जर कोणाला माहिती असेल तर कृपा करून मला कमेंटमध्ये सांगा. कारण की ज्या पद्धतीने मी मार्केटला पाहतो, ज्या पद्धतीने माझा जो काही एक्सपिरियन्स आहे मार्केटबद्दल, 99.9% ज्या पद्धतीने माझा जो काही एक्सपिरियन्स आहे मार्केटबद्दल, गॅप अप, गॅप डाऊन कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. आता तुम्हाला जर जमत असेल गॅप अप, गॅप डाऊन प्रिडिक्ट करायला, तर नक्की सांगू शकता. आणि जर हे प्रिडिक्टच करता येत नाहीये, तर तुम्ही कुठल्या लॉजिकवरती तुमची पोझिशन होल्ड करून घेऊन जाताय, याचं देखील मला उत्तर पाहिजे. ओके. सो ते लोक थोडे स्मार्ट आहेत. ते लोकांना मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे. त्यांना मी जे काही सांगतोय, मी जे काही बोलतोय, हे समजून आलेलं असणार आहे. का? तर तुम्ही BTST करताय किंवा कॅरी फॉरवर्ड करताय, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर कुठला रिस्क मॅनेजमेंट करता येत नाहीये. आणि जर तिथे रिस्क मॅनेजमेंट करता येत नाहीये, तो व्ह्यू आपल्यासाठी नाहीये. ओके. तो थोडंसं दिमाग लावा, थोडंसं गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यावरती विचार करा. ओके. कारण की आपल्या हातामध्ये जर काही नसेल, पोझिशन स्क्वेअर ऑफ करायचं देखील आपल्या हातामध्ये नसेल, तर ट्रेड कॅरी फॉरवर्ड करणं किती रिस्क असू शकतं हे विचार करायची गरज आहे. ओके. सो आय होप तुमचे जे स्टार्टिंगचे 5-4 मिनिटं जे तुमचे घेतले ते, आय होप ते तुमच्या डोक्यामध्ये घुसलं असेल काही ते काही. ओके. आता येऊया मार्केटकडं. काय झालं? असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, ते होईल. काय झालं मार्केट? गॅप डाऊन ओपन झालं, कन्सोलिडेशन केलं. पडलं का खाली? काय झालं? रिकव्हरी दाखवली उलटं मार्केटने. त्यामुळे जो सिनॅरो क्रिएट होतो, असं नाही की जो सिनॅरो क्रिएट होतो तसंच मार्केट रिॲक्ट करतं. जर अख्खं जग ओरडून सांगतंय की मार्केट पडलंय, मार्केट पॅनिक झालंय, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आणि इतकं सगळ्यांना माहीत असून पण मार्केट सेलिंगमध्ये आहे ना, असं तुम्हाला वाटतं का?
ते मार्केट दाखवतं, बेसिकली दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात मार्केटचे. दाखवायच्या दातावरती जर तुम्ही व्ह्यू प्लॅन करत असाल तर अवघड आहे. ओके. सो आय होप आजचा ट्रेडिंग सेशन जर बघितला तर कन्सोलिडेशनमध्येच होता. मोस्ट ऑफ द ट्रेडर लोकांचा नो ट्रेडिंग डे झालेला असेल. आता उद्या जर बघितलं तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे मंगळवारची. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तीन इंडेक्सचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. कुठल्या लेवल इम्पॉर्टंट बनतात ते हे डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. का नाही आवडला कमेंटमध्ये सांगू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की 70 ते 80% लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. कारण की मी खरं बोलतो त्याचा लोकांना राग येतो आणि त्याच्यामुळे काही लोक निगेटिव्ह कमेंट देखील करतात, काही लोक सबस्क्राईब करत नाही. येऊया चार्टकडे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. गॅपडाऊन ओपन झालं, कन्सोलिडेशन केलं. इम्पॉर्टंट लेवल काय म्हणतात ते बघून घ्या. थोडंसं कमी बोलतोय मी कारण की निफ्टीच्या काही लेवल इकडे आपण ड्रॉ केलेले आहेत. 25,255 आणि 25,200 साधारण 55 ते 60 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन. ओके. रेजिस्टन्स जर बघितला तर 25,255 ही जर लेवल ब्रेक होती, कन्सोलिडेशन झाले, कन्सोलिडेशन ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स आणि सेकंड रेजिस्टन्स. फर्स्ट रेजिस्टन्स 25,289, 25,319. सेकंड रेजिस्टन्स, त्या रेजिस्टन्सपर्यंत एक अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जर बघितलं तर या पद्धतीने चॅनल क्रिएट झालाय, परंतु इकडे एक सपोर्ट आहे, राऊंड लेवल आहे. ही लेवल ब्रेक व्हायची वाट बघा. 25,200ची ही ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट 25,163, 25,132, 25,100. फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 लेवल डाऊन साईडला ओपन होत होते. चार्ट जर थोडासा आपण 1 तासाचा टाइम फ्रेमवरती घेतला, सगळ्या लेवल जर रिमूव्ह केल्या तर ही 25,300 एक रेजिस्टन्स लेवल आपल्या इकडे बघायला मिळाली होती. इकडनं रिजेक्शन घेतले, खाली आलाय. आता इकडनं जर हा जर पॅटर्न बघितला तर हा पॅटर्न काहीसा आपल्याला बुलिश बघायला मिळत होता. इकडे हे जे पुलबॅक आल्यानंतर इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह. ओके. वेव्ह काय आहे, प्राइस ॲक्शन काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, स्ट्रॅटर्जी काय आहे, सेटअप काय आहे, हे सगळं आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. जर इंटरेस्टेड असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जॉईन करण्यासाठी इच्छुक असाल तर जॉईन करू शकता. इच्छुक नसाल तर काही बळजुबरी नाही आहे. ज्याला वाटतं की बाबा आपल्याला काही ना काही शिकायला मिळू शकतं, जॉईन करू शकता. ज्याला वाटतं की नाही शिकायचं नका करू जॉईन, काही हरकत नाही. आता ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी प्राइस ॲक्शन झालेली आहे, एक इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह मार्केटने बुलिश मोमेंटम दिला आहे, परंतु मार्केट या लेवलवरती आलं आहे. ही एक लेवल आहे जी की स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे.
परंतु मार्केटने इकडे ग्लोबल सिनर थोडंसं निगेटिव्ह झाल्यामुळे मार्केट काय झालं, इकडे थोडंसं गॅप डाऊन होऊन थोडंसं इकडे रिकवर करायला बघत होता. आता ही जी प्राइस ॲक्शन आहे, इकडनं जर निगेटिव्ह सिनारिओ जर सुरुवात झाली तर रिकव्हरी होणं खूप अवघड आहे. रिकव्हरी होणं खूप अवघड आहे. तर तर निगेटिव्ह साईडला कॅन्डल पडायला लागल्या किंवा आजचा जो इंट्राडे लो आहे तो जर ब्रेक होतोय तर मार्केट परत वर जाणं कठीण आहे. परंतु मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सिनारिओ क्रिएट होऊ शकतो जो आपल्याला 25,000च्या आसपास जाताना दिसू शकतो. ओके, तर थोडंसं ही प्राइस ॲक्शन थोडीशी इकडे ट्रिकी झाली आहे, परंतु तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघाल तर ह्या काही इंट्राडेच्या लेवल झालेल्या आहेत. आता गॅप अप जर ओपन होते तर तो रेजिस्टन्समध्ये जातोय, कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. गॅप डाऊन जर होतोय तर मग एक पुलबॅक नंतर एक परत नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतो. तर याचा विचार करू शकता. ओव्हर डाटा एकदा बघूया. 14 ऑक्टोबर म्हणजे उद्याची वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. क्लोजिंग जर बघितली तर 25,200च्या आसपास आहे साधारण या लेवलवरती. ही ॲट द मनीची लेवल आहे. एक 1.77 CR पुट रायटिंग आहे. तिकडे जर बघितलं तर 1.15 CR कॉल रेटिंग आहे. हेवी पुट रायटिंग जर बघितली तर याच लेवलवरती आहे 25,200 आणि त्यानंतर 25,100. म्हणजे 25,200 आपली नो ट्रेडिंग झोनचं सपोर्टची लेवल आहे. जोपर्यंत ही ब्रेक होत नाही तोपर्यंत हे पुट रायटर काही घाबरणार नाही. परंतु ही जर लेवल ब्रेक झाली तर हे घाबरतीन आपल्याला एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. म्हणजे ओवाय डाटा आणि लेवल बऱ्यापैकी मॅच करतात, तर व्यवस्थित आहे. कॉल रायटिंग जर बघितली तर हेवी कॉल रायटिंग 25,300 वरती आहे आणि आपण डिस्कशन करतोय 25,255. ही लेवल ब्रेक होती तर 25,300 पर्यंत एक मुवमेंटम आहे. त्याच्यानंतर परत ज्या अपसाईडच्या लेवल जे आपण डिस्कशन केलेलं आहे त्या बघायला मिळू शकतात. अपसाईडला या 2 लेवल आपण डिस्कशन नाही केलेलं, तर हे आपण रिमूव्ह करूया. या 2 लेवलपर्यंत आहे 25,320 पर्यंत. ओके, कंबाईन प्रीमियम जर बघितले ते 87 आणि 33 110च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहेत. काही मोठे प्रीमियम नाही कंबाईन प्रीमियम, परंतु इंडिया विक्स जर बघितलं तर जवळजवळ 9% आज वाढलाय. तर ठीक आहे, मोमेंटम जर आला तर एक नेगेटिव्ह ऑपॉर्च्युनिटी इकडे क्रिएट होताना दिसू शकते. ओके, बँक निफ्टीच्या लेवल बघूया. ज्याला पूर्ण व्हिडिओ बघायचे पूर्ण व्हिडिओ बघा. निफ्टीपर्यंत बघायचं असेल निफ्टीपर्यंत बघा. काही नाही आता सांगण्यासारखं, कारण की वारंवार तेच तेच रिपीट सांगण्यात काही लॉजिक नाही. कारण की जर तुम्हाला बघायचं असेल शिकायचं असेल तर जे नाही सांगणार तरी पण तो बघणार आहे. परंतु जर तुमची इच्छाच नसेल बघायची तर किती त्याला सांगायचा प्रयत्न केला तरी ते नाही बघणार आहे. ठीक आहे, बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन क्रिएट झाली. इकडे जर बघितलं तर इकडे एक डबल टॉप क्रिएट झालाय. एक रेजिस्टन्स जर सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट बनतोय. आपण डाऊन साईडला घेऊया. रेजिस्टन्स वरती आपण ही लेवल मार्क करतो 56,755ची नो ट्रेडिंग झोन. ओके, मिळाले आपल्याला नो ट्रेडिंग झोन 56,755 आणि 56,500. कन्सोलिडेशन लेवल ब्रेक होती 56,500ची. तर काय लेवल ओपन होतं ते फर्स्ट सपोर्ट जो की आजचा इंट्राडे लो आहे, सेकंड ब्रेकआउट लेवल, थर्ड हा सपोर्ट. काय बघायला लेवल इकडे मिळाले आपल्याला, सपोर्ट ब्रेक होते 56,500चा, 56,345, 56,200 आणि 56,100 या डाऊन साईडच्या लेवल ओपन होते. 1 2 3. बुलिश साईडला जर बघितलं तर डबल टॉप जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडला मोमेंटम येणं खूप अवघड आहे. ही जर लेवल ब्रेक होती बुलिश साईडची 56,755ची तर एक अपॉर्च्युनिटी ओपन होऊ शकते बुलिश साईडला. खूप कठीण आहे, ठीक आहे, तर लेवल आपल्याला ड्रॉ करणं गरजेचं आहे.
आफ्टर कॉन्सोलेशन 56,755 रेजिस्टन्स ब्रेक, 57K फर्स्ट लेवल, 57,177 सेकंड लेवल. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघा. बुलिश साईडला हाय पॉसिबिलिटी म्हणजे रिस्की व्ह्यू आहे, सो रिस्क मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे तिकडे. ओके. बाकी ओव्हरऑल लेवल जर बघितलं तर तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. जाऊया आपण सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सने बघा जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं तिकडनं खालनं वरती बुलिश मोमेंटम दिला. ही लेवल शेवटची लेवल होती आणि त्याच लेवलवरती सपोर्ट घेतला होता. म्हणजे लेवल किती व्यवस्थितरित्या मार्केट फॉलो करते हे तुम्हाला समजलं असेल. गॅप फिल केलाय. गॅप फिल केल्यानंतर जर बघितलं तर थोड्याशा लेवल आपण इकडे चेंजेस करतोय. एनर्जी लो आहे आज. रेंज जर बघितली नो ट्रेडिंग झोनची 82,440, 82,279. सपोर्ट, रेजिस्टन्स, नो ट्रेडिंग झोन. आफ्टर ब्रेकआउट 82,555 फर्स्ट, 82,650 सेकंड. डाऊन साईडला 82,280 सपोर्ट आहे. सपोर्ट ब्रेक होतोय तर 82,143 आणि 82,037 या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने आज आफ्टर गॅप डाऊन एक पुलबॅक दिलेला आहे आणि कंटिन्युएशन निगेटिव्ह साईडला होण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके. सो बघा व्यवस्थित लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.